नमस्कार, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. स्वागत आहे तुमचं आपल्या पहिल्या व्लॉगमध्ये. आज आपण आलो आहोत लाल महलमध्ये. लाल महल ही वास्तू पुण्याच्या मध्यभागी दिमाखात उभी आहे. शिवरायांच्या बालपणाचा काही काळ याच लाल महलात गेला आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणी सईबाई यांचा विवाह याच लाल महलात झाला. लाल महलाच्या इतिहासातील सर्वात महत्त्वाची घटना म्हणजे इथेच छत्रपती शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानाची बोटे तोडली. लाल महलाच्या आजूबाजूच्या परिसरात मावळ्यांचे शिल्प उभे आहेत. राजमाता जिजाऊ आणि शिवाजी महाराज जेव्हा पुण्यात आले त्यावेळी पुणे अगदी भकास होते. शहाजी राजांच्या शत्रूंनी पुणे उद्ध्वस्त करून टाकले. पुण्यात गाढवाचा नांगर फिरवला. तिथेच एक तुटकी वाहन आणि फुटकी कोवड्याची माळ रोवली आणि सांगितले की इथे वस्ती करणे अशुभ, जो कोणी वस्ती करेल त्याचा निर्वंश होईल. या भीतीने लोकांनी पुणे सोडले आणि दूर निघून गेले. लोकांच्या मनातील भीती घालवण्यासाठी आणि अंधश्रद्धा दूर करण्यासाठी जिजामातांनी शिवरायांच्या हातून सोन्याचा नांगर फिरवला. पडकी देवळे दुरुस्त करून घेतली. सकाळ संध्याकाळ पूजा होऊ लागली. लोक परत पुण्यात येऊन राहू लागले. पुणे शहर वसवण्यात राजमाता जिजाऊ यांचे सर्वात मोठे योगदान आहे. लाल महलाच्या आतमध्ये आल्यानंतर आपल्याला राजमाता जिजाऊ यांचे स्मारक पाहायला मिळते. ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळ्याच्या वेढ्यात अडकले होते त्याच वेळी शाहिस्तेखान पुण्यात दाखल झाला होता. त्याचे वास्तव्य याच लाल महलात होते. पुण्याच्या आजूबाजूच्या रयतेला त्याने त्रास द्यायला सुरुवात केली. पुण्याच्या भोवतालचा मुलूक त्याने उद्ध्वस्त केला. छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा पन्हाळ्याच्या वेढ्यातून सुटून आले तेव्हा त्यांना ही बातमी समजली. शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानाला धडा शिकवण्याचे ठरवले. शिवाजी महाराजांनी एक दिवस निश्चित केला. तो दिवस म्हणजे 5 एप्रिल 1663ची रात्र. आजूबाजूला लाखोंची फौज असताना सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांनी महालाच्या आत घुसून शाहिस्तेखानावर हल्ला केला. शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानाची 3 बोटे तोडली. एवढी फौज असताना सुद्धा शिवाजी महाराजांनी आपली बोटे तोडली. उद्या कदाचित आपली गर्दन उडवतील या भीतीने शाहिस्तेखान लाल महल आणि पुणे सोडून पळून गेला. या वास्तूने महाराष्ट्राच्या इतिहासात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. लाल महालाच्या प्रत्येक कोपऱ्यात इतिहास जपलेला आहे. शहाजी राजांनी राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासाठी जो लाल महल बांधला होता तो सध्या अस्तित्वात नाही. पुणे महानगरपालिकेने लाल महलाची हुबेहूब प्रतिकृती नव्याने साकारली आहे. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.